करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा विठाला विठाला। आजच्या या सप्त्यातील आपला हा 5वा दिवस आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कोणत्या दिवसाला कोणता अभंग कोणतं प्रकरण असावं याला खूप महत्त्व आहे म्हणून आजचा दिवस आहे उपदेशपर आणि सेवेसाठी घेतलेला अभंग तुकोबरायांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरण आहे विठाला अखंड हरिनाम सप्ताह श्रद्धेय चिन्मय स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर ना उद्धव चिदगन स्वामी हा उद्धव स्वामी श्रद्धेय उद्धव स्वामी ना उद्धव चिन्मय स्वामी यांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र बहाल आणि विठ्ठलवाडी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल आपुलाले चित्त शुद्ध करा ऐसियांचा पदर धरा ऐसियांचा पदर धरा पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सखाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या आईच्या माझ्या वडिलांच्या पवित्र चरणाला वंदन करतो माझ्या इंचगिरी रसाळ संप्रदायाच्या परंपरेच्या चरणाला वंदन करतो तुम्ही जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणाला वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठला विठ्ठला सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। अभंगाचा थोडक्यात भावार्थ जगद्गुरु तुकोबराय सांगतात आता तरी पुढे हा जे उपदेश इथून पाठीमाग झालं पाहू नका पुढे जामिना ये तुकोबराय म्हणले इथून पाठीमाग तुमच्या जीवनामध्ये काय झालं बघू नका पण आता इथून पुढे तरी सांगतोय आता तरी पुढे काय उपदेश केलाय की जीवनाचा नाश करून घेऊ नका जगद्गुरु सांगणारे जगद्गुरु तुकोबराय हो आता तरी पुढे हा जी उपदेश केलाय कोणाला केलाय तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश जगद्गुरु तुकोबरायांनी केलाय। उपदेश करणारे ऐका महाराज उपदेश करणारे या जगाच्या पाठीवर खूप थोडे होऊन गेले आणि खूप थोड्यामध्ये असणारे हे संत तुम्हाला मला उपदेश करतायत की बाबांनो जीवनाचा नाश करून घेऊ नका परत जीवन भेटणार नाही म्हणजे मनुष्याला मनुष्य जन्म परत मिळणार नाही हे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय नामदेवराय नाथबाबा यांना माहिती होतं म्हणून तर त्यांनी तुम्हाला मला उपदेश केलेला आहे की जीवनाचा नाश करून घेऊ नका। ऐका जगद्गुरु तुकोबराय म्हणजे सामान्य नव्हते महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर साक्षात यमराजा थरथर कापत होता आहे की नाही तुकाराम तुकाराम
तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर थरथर कापत होता. यमराजा म्हणजे कोण माहितीये ना? इथं आपल्याला प्रत्येकाला एक दिवशी न्यायला येणार तो यमराजा. आणि यमराजाने नेल्यानंतर पुन्हा माघारी या भूतलावर येणे नाही. त्या यमराजा जगद्गुरु तुकोबरायांचं नाव ऐकल्यानंतर यमराजा सुद्धा थरथर कापत होता. आणि ते तुकोबराय तुम्हाला मला उपदेश करतायत काय की जीवनाचा नाश करून घेऊ नका. नुसता तुकोबरायाने नाश करून घेऊ नका म्हणून सांगितलं नाही, तर माझ्या तुकोबरायाने तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पायावर दंडवत घालून सांगितलं होतं. आपुलानेची दंडवत घालणे म्हणजे आपण नमस्कार करतो काही ठिकाणी गेल्यानंतर कोणी पायाला हात लावते वाकूनच, नाही का? कोणी हात जोडतंय. पण जगाचे जगद्गुरु तुकोबराया तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पायावर दंडवत घालून सांगितले. बाबांनो, तुमच्या पायावर दंडवत घालून सांगतो, चित्त शुद्ध करून घ्या. बघा, पहिल्या चरणामध्ये सांगितले की जीवनाचा नाश करून घेऊ नका. त्याच्या पुढे सांगताय जगद्गुरु तुकोबराया चित्त शुद्ध करून घ्या. तेवढ्यावर माझे जगद्गुरु तुकोबराय थांबले नाही, तर तुकोबरायाने तुमच्या माझ्या प्रत्येकाचा हिताचा विचार केलाय. मग आपलं हित कशात आहे? जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षामध्ये आलं तर हित ते करावे देवाचे चिंतन. बघा, जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या माझ्या हिताचा सुद्धा विचार केलाय की आपलं हित कशामध्ये आहे. पण आपल्याला काय वाटतं? आपलं हित कशामध्ये? आपल्या प्रपंचामध्ये. पण आपल्या प्रपंचामध्ये आपलं हित नाही. मला लक्षात ठेवा, जर आपलं हित कशामध्ये असेल तर ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं, देवाचं चिंतन करणं याच्यामध्ये हित आहे. आणि ज्यांनी ज्यांनी हित भगवंताच्या जवळ पाहिले, देवाच्या चरणाजवळ पाहिले, त्यांचा झेंडा या जगाच्या पाठीवर लागलेला आहे. बाकी कोणाचा लागला नाही, लक्षात ठेवा. संतांची कीर्ती या जगाच्या पाठीवर एवढी महान होऊन गेली की जोपर्यंत, बरेचसे महाराज सांगतात कीर्तनामध्ये की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबरायांची ख्याती राहील. ऐका, मी भगवान परमात्म्याच्या समोर सांगतो, त्यांच्या उलट सांगतो की जोपर्यंत माझ्या ज्ञानोबरायाची, माझ्या तुकोबरायाची कीर्ती आहे तोपर्यंत हे चंद्र आणि सूर्य राहील. तुकोबरायांची कीर्ती, ज्ञानोबरायांची कीर्ती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मला वाटतं हे जग सुद्धा संपेल. असे महान जगद्गुरु तुकोबराया तुमच्या माझ्या हिताचा विचार करतात. आणि शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराया सांगतात, बाबांनो, मी काय शिकवायचे तुम्हाला, मी काय सांगू तुम्हाला, कारण तुम्ही माझ्यापेक्षा मुळात ज्ञानी आहात, हुशार आहात. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. अरे मी काय शिकवायचे तुम्हाला सांगा. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात, माझ्यापेक्षा ज्ञानी आहात. माझा अधिकार नाही तुम्हाला शिकवण्याचा, सांगण्याचा. एवढे महान जगद्गुरु तुकोबराया मंडळी, ऐका, एवढे महान मोठे जगद्गुरु तुकोबराया की जगद्गुरु तुकोबरायांच्या मांडीला मांडी लावून भगवान परमात्म्याने बसावं. जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रत्येक हाकेला देवाने धावून यावं. जगद्गुरु तुकोबरायांच्यावर संकट आलं तर तुकोबरायांची संकट दूर करण्याचं काम या भगवान परमात्म्याने केले. आणि तोच भगवान परमात्मा या असणाऱ्या श्री क्षेत्र भाल आणि या विठ्ठलवाडीमध्ये तुमच्या समोर हा भगवान परमात्मा आणि त्याच्या शेजारी असणारी माझी रखुमाई. तुम्ही खूप भाग्यवान आहात. ही भालवाली मंडळी, तुम्ही एवढे महान आहात, एवढे महान आहात की तुम्हाला पंढरपूरला साक्षात येत नाही, पण इथं तुमच्या इथं पंढरपूर अवतरलेले. आणि अशा या प्रति पंढरपूरमध्ये माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला या ठिकाणी कीर्तनाची सेवा भेटली. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होत आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल समोर पाहिलं, आईसाहेबांना समोर पाहिलं आणि दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतल्यानंतर क्षणभर इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला की आनंद कायम जीवनामध्ये असाच राहावा असं वाटतंय. कारण मी राहिलंच पंढरपूरमध्ये. ज्या पंढरपूरमध्ये तुम्ही येता ना, ज्या पंढरपूरला तुम्ही दर्शनाचा भगवंताच्या, त्या पंढरपूरला अगदी देवाच्या जवळ मी राहिलाय. रोज सकाळी दर्शनाला जात असतो आम्ही, रोज. म्हणजे माझं पूर्वजन्मीची पुण्याई, माझी पूर्वजन्मीचे पुण्याई असल्यामुळं, भाग्य असल्यामुळं मला त्या ठिकाणी राहायला मिळालं. आता एरवी कोणाला पंढरपूरला किती फार करतो 2 दिवस 4 दिवस तुम्ही राहता येऊन, बरोबर ना? जास्त झालं तर महागवारीला 5 दिवस थांबता, याच्यापेक्षा थांबत नाही.
पण मला भगवान परमात्म्याचा अखंड सहवास लाभलेला आहे. त्या नगरीमध्ये पाय जरी ठेवला महाराज, त्या नगरीमध्ये ते पाप जळतं असं म्हणतात. त्या चंद्रभागेचं स्नान केलं तर पापाचा क्षय होतो चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर. अशा चंद्रभागेच्या तीरावर असणारं हे पंढरपूर आणि तेच पंढरपूर प्रती असणारं हे आपलं भाल. आणि या भालमध्ये हा भगवान परमात्मा आणि आई रखुमाई. मला वाटतं 10 वर्षापूर्वी, बहुतेक झालं असेल 10 वर्ष, या ठिकाणी आलो होतो तुमच्या सप्त्याला, पण कीर्तनाला आलो नव्हतो. 1 वर्ष आलो होतो मी तुमच्या पालखीला, शेवटचा दिवस होता. मला आठवतोय तो दिवस. एवढी गर्दी, पालखी चालू होती. आमच्या मोठे वडाला सप्ताह चालू होता, त्यावेळेला मी आलो होतो आणि पाहिलं हे तर डोळं भरून इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. मला वाटते रायगड जिल्ह्यामध्ये मी मागच्या 24 डिसेंबरला होतो महाडला कीर्तनाला. 138 वर्षाचा सप्ताह आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं हा 1 नंबरला, हा 250 वर्षाचा सप्ताह हा रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा सप्ताह आहे. जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा सप्ताह आहे. आणि अशा देवाच्या समोर, भगवान परमात्म्याच्या समोर देवाचं गुण गाण्याची योग्यता माझी एवढी नाही आहे, पण माझे सद्गुरू जसे मला बुद्धी देतील तसं तुम्हाला मी अभंग सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. विठाला पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बाबांनो ऐका, त्या भगवान परमात्म्याने दिलेलं एवढं सुंदर हा नरदेह आहे, हा परत मिळत नाही बरं का. मी तुम्हाला गाथ्यामधल्या प्रमाणासहित, ज्ञानेश्वरीतल्या प्रमाणासहित बोलणार. कीर्तन सोडून, अभंग सोडून मी काहीही दुसरं वाईफट सांगणार नाही. कारण आमच्या सद्गुरूने शिकवलेलं आहे की कीर्तनामध्ये ते सांगायचं असतं जे समोरच्याला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपला देह इथं नसावा, आपलं मन इथं पाहिजे. देहाने तुम्ही कुठेही गेला तरी चालेल, पण मनाने पाहिजे. परमार्थ करायचा असतो महाराज, देहाने करायचा का मनाने करायचा? जगद्गुरु तुकोबाराने देहाने परमार्थ केला का मनाने परमार्थ केला? मनाने परमार्थ केला. जगद्गुरु तुकोबाराने कधी पाहिलं नाही माझ्या अंगावर कपडे किती चांगली आहेत, माझ्या कपड्याला गंध आहे का नाही, कधी पाहिला नाही. जगद्गुरु तुकोबाराने हे कधी पाहिलं नाही. पण जगद्गुरु तुकोबाराने हृदयामध्ये वसवलेल्या त्या भगवान परमात्म्याला अखंड पाहिलं. म्हणून तर तुकोबारांनी भक्तीचा कळस केला, लक्षामध्ये ठेवा. आणि भक्तीचा कळस करणारे आणि ज्ञानाचा पायार असणारे हे संत आहेत आणि ते तुकोबारा तुम्हाला मला सांगतात, आता तरी पुढे हाचे उपदेश. बाबांनो, जीवनाचा नाश करून घेऊ नका. एवढा सुंदर हा नरदेह प्राप्त झालेला आहे. हा नरदेह सहजासहजी मिळलेला नाही. हा नरदेह कसा मिळतो माहितीये का? गाथ्यामध्ये प्रमाण आहे. ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं, ऐका, ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं त्याच वेळेला हा माणसाला नरदेह भेटत असतो. पाप पुण्य करुणी नरदेहा येवोनी. ज्या वेळेला तुमचं माझं पाप आणि पुण्य समान झालं त्याच वेळेला हा नरदेह भेटलेला आहे. आणि हा भेटलेला नरदेह मात्र वाया घालवू नका, तुकोबाराने सांगितले. जर तुम्ही नरदेह वाया घालवला ना तर पुन्हा नरदेह तुम्हाला भेटणार नाही आणि भेटतच नाही. कसं भेटत नाही तुम्हाला फोड करून सांगतो, ऐका. 2019-2020 साली अख्ख्या जगावर संकट आलं होतं. कशाचं? बऱ्याच जणांना वाटतं कोरोनाचं नाव नाही काढलं तरी चालेल, पण ती महामारी, ते संकट असं आलं होतं की त्या संकटामध्ये, ऐका महाराज, की देवाला न मानणारी देव माणसं सुद्धा देवाचा धावा करत होते. काय म्हटलं मी? देवाला न मानणारी देव माणसं सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये कोणाचा धावा करत होते? देवाचा. मग आता मला एक सांगा, 729 वर्ष झाली देहाने माझे ज्ञानोबराय गेले. किती वर्ष झाली? 729 वर्ष झाली. अख्खं जग देवाचा धावा करत होतं. भगवान परमात्मा देहाने गेले, प्रभू रामचंद्र देहाने गेले, भगवान श्रीकृष्ण देहाने गेले. सगळं जग देवाचा धावा करत होतं ही महामारी लवकर संपावी. मग देवाला अवतार घेता आला असता का नसता, विचार करा. परंतु भगवंताला सुद्धा माहिती आहे, संतांना सुद्धा माहिती आहे की एकदा देहाने गेलं की पुन्हा येणे नाही. येतात, पण ज्या वेळेला 84 लक्ष कोटी योनी फेरा पूर्ण होईल, एक योनी कोटी कोटी फेरा, आहे की नाही? प्रत्येक योनीमध्ये 1 कोटी वेळा फिरायचंय आणि नंतर मनुष्याला मनुष्य जन्म भेटणार आहे. आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा जागा भेटेल, पण कुठं भेटेल सांगू शकणार नाही. पण चांगलं कार्य केलं तर निश्चित चांगल्या ठिकाणी आणि वाईट कार्य केलं तर निश्चित वाईट ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार. म्हणून एकच करायचंय, जीवन जगत असताना जीवनामध्ये कर्म चांगलं करा, त्याचं फळ तुम्हाला चांगलं भेटल्याशिवाय राहणार नाही. कर्म वाईट, फळ वाईट आहे. मग कर्म वाईट करण्यापेक्षा जर चांगलं केलं तर काय वाईट आहे मला सांगा ना. पण माणसांना चांगलं करू वाटत
नाही, माणसाला चांगल्या ठिकाणी बसू वाटत आहे की नाही, माणसाला चांगलं खाऊ वाटत, माणसाला चांगलं पिऊ वाटत, माणसं नको तिकडं जातात, नको ते खातात, नको ते. म्हणून तर म्हणतात तुकोबराया, जीवनाचा नाश करून घेऊ नका. एवढा सुंदर भेटलेला देह आहे ना, या देहाला पावडर लावत बसू नका, या देहाला क्रीम लावत बसू नका, या देहाला रंगवत बसू नका. हा देह एवढा सुंदर आहे, दिलाय कशासाठी? देवे दिला देह एवढा सुंदर देह दिलाय भगवंताने. हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कशासाठी दिले? इंद्रिय हात पाय शरीर दिलेले ना भगवंताने. हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, नाक दिले, कशासाठी? त्या भगवंताचं भजन करण्यासाठी. त्या डोळे दिले देवाला पाहण्यासाठी. पण ऐका, माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा मला डोळे दिलेत ना, पण या डोळ्याला माझ्या पापाची वासना दाखवू नको. मला कान दिलेत ना, मला वाईट ऐकायला लावू नको. पापाची वासना नको दावू डोळा, त्या गुणी आंधळा बराच. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, देवा एवढा सुंदर देह दिलाय, या देहाने मला चांगलं, देहाला दिलेल्या डोळ्याने मला चांगलं पाहायला दे, त्या कानाने मला ऐकायला चांगलं दे. मग तुम्हाला मला सुद्धा डोळे दिले, कान दिले, हात दिले, नाक दिले, पाय दिले, पण या इंद्रियांचा आपण काय उपयोग करायचा, काही करायचं नाही हे आपण ठरवायचे. ऐका, इतका सुंदर देह आहे ना, हा परत नाही. लक्षात ठेवा, याला कितीही सुंदर नटवा, याला कितीही सुंदर रंगवा, एक दिवशी या देहाला कुठं जायचंय माहिती आहे सर्वांना, नाही का? इथं बसलेल्या आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की हा एक दिवस देह कुठं जायचा आहे, अशा ठिकाणी जाणार आहे की तिथून तो देह पुन्हा माघारी येणार नाही. म्हणून जीवनामध्ये जीवन असं जगा की पाठीमाग आपली कीर्ती उरली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुका म्हणे का उत्तम जीवरे कीर्ती मागे. पाठीमाग कीर्ती उरल असं जगलं पाहिजे, पाठीमाग कीर्ती उरल असं आपण जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. महाराज 729 वर्ष झाली ज्ञानोबराय गेलेले. किती वर्ष झाली? 729 वर्ष झाली. ते आपले सोयरे नाहीत, ते आपले नातेवाईक नाहीत, ते आपले पाहुणे नाहीत, पण 729 वर्ष झाली आपण ज्ञानोबरायांचं नाव घेतोय. आपल्या कुटुंबामध्ये ऐका, आपल्या कुटुंबामध्ये आपले पंजोबा, खापर पंजोबा सोडले तर तिथून पाठीमागचं नाव तुम्हाला सांगता येणार येईल का? नाही येणार. मग आपण का आपल्या संसारातल्या माणसांची नावं घेऊ शकत नाही? मग ज्ञानोबरायांचंच का घेतो? जगद्गुरु तुकोबराय 400 वर्ष झाली देहाने गेले. जगद्गुरु तुकोबरायांचा उद्धार, जगद्गुरु तुकोबरायांचा गजर तुम्ही आम्ही का करतो? याच्या पाठीमागं कारण काहीतरी आहे का नाही मला सांगा ना. त्या संतांनी महाराज आमच्यावर एवढे उपकार केलेले आहेत, एवढे उपकार केलेले की त्या उपकारातून आम्ही उत्तराय होऊ शकणार काय सांगू आता? मज निरंतर. त्या संतांनी महाराज आमच्यावर एवढे उपकार केलेले, एवढे उपकार केलेले की त्यांना काय देऊ त्यासी ठेवी तो हा पायी, त्यातून उतराय होऊ शकणार नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की नाही तुम्हाला उतराय होता येऊ शकणार. म्हणून बाबांना एकच करा, त्यांनी दिलेलं जे भजन आहे, त्यांनी दिलेलं जे नामस्मरण आहे, ते नामस्मरण जर तुम्ही अखंड केलं, अखंड चिंतन, बाकी कोणाचं करायचंय मला सांगा ना. जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावर जायचे, भामचंद्रावर जायचे, गोरवेश्वर डोंगरावर जायचे,
पण जगद्गुरु तुकोबराया फक्त एकच भजन म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांच्या मुखामध्ये विठ्ठलाशिवाय दुसरं काही येत नव्हतं. म्हणून तर तुकोबरायांचा देह पवित्र झाला होता. महाराज नुसता देह पवित्र झाला नव्हता तुकोबरायांचा, तर तुकोबरायांच्या अंगावर जेवढी छिद्र होती ना, त्या प्रत्येक छिद्रामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. एवढा देह पवित्र झाला होता. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा पाय ज्या मातीला लागेल ती माती सुद्धा विठ्ठल म्हणत होती, माती. आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो, आम्ही देवाला आठवतो, आम्ही देवाचा धावा करतो, पण कधी ज्या वेळेला आमच्यावर दुःख असेल त्यावेळेला. म्हणून तुम्हाला जाता जाता सर्वांना एक सांगतो, ऐका. सुखामध्ये जर त्या देवाला तुम्ही विसरला नाही ना, काय म्हणतोय, सुखामध्ये जर तुम्ही त्या देवाला विसरला नाही तर दुःखामध्ये त्या भगवान परमात्म्याला तुम्हाला बोलवायची गरज पडणार नाही. काय सांगितलंय, पण सुखामध्ये त्या देवाला आठवायचे. आणि सुखामध्ये देवाची आठवण करण्यासाठी 84 लक्ष कोटी योनी ज्यावेळेला तयार झाली त्यावेळेला भगवंताने मला कोणीतरी ओळखणारा असावा म्हणून तर ही योनी तयार केली. त्याचं नाव आहे मनुष्य योनी. आणि या मनुष्य योनी आपण जन्माला येण्याच्या अगोदर, ऐका, जन्माला येण्याच्या अगोदर या भगवान परमात्म्याची इथं जेवढे आपण बसलेलो आहोत ना, अगदी लहानांपासून ते थोरांच्या पर्यंत सगळे आपण त्या देवाच्या सोबत बोललेलो आहोत. फक्त त्याची ओळख नाही आणि त्याची ओळख करून देण्यासाठी देवाने अवतार घेतला. कोणाचा? संतांचा. नामदेवरायांचं प्रमाणे आठवते का? देवाने अवतार घेतला संतांचा. आणि तुमच्या माझ्या दीनजनांचा उद्धार करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत उद्धाराया आले दीनजना. तुमचा माझा उद्धार करण्यासाठी देवाने अवतार घेतला. माझे दानोबराया कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा. जगद्गुरु तुकोबराया कोणाचा अवतार आहे? रात्री तुम्ही कीर्तनामध्ये प्रमाण म्हटलेलं आहे, मी ऐकलंय माझ्या कानाने. जगद्गुरु तुकोबराया नामदेवरायाचा अवतार आहे. त्याच्याही पुढचा अवतार सांगू का? म्हणजे जगद्गुरु तुकोबराया ब्रह्मदेवाचा अवतार आहे. रामेश्वर भट्टाने सांगितलं होतं, तुकिता तुलनेसी तुकोबरायांचा अवतार म्हणजे सामान्य का महाराज? वा वा वा. असे हे ब्रह्मदेवाचे अवतार असणारे जगद्गुरु तुकोबराया, ते तुकोबराया तो आम्हाला सांगतात, जीवनाचा नाश करून घेऊ नका. अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे आजी उपदेश. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे आजी उपदेश. आपुलाले चित्त शुद्ध करा. ऐका, जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं, जीवनाचा नाश करून घेऊ नका. बाबांनो, तुम्ही म्हणजे सामान्य माणसं नाहीत. जगद्गुरु तुकोबराया सांगतात, आपण इथं बसलेले प्रत्येक जण त्या भगवान परमात्म्याच्या सोबत बोललेलो आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी देवाने अवतार घेतला संतांचा. आणि तुम्हा आम्हाला त्याची ओळख करून दिली. हो, काय ओळख करून दिली? की देवासोबत आपण बोललेलो आहोत. मग आता सांगा, जर तुम्ही आम्ही देवासंग बोललेलो आहे, देवाच्या सोबत बोललेलो आहे, तर जीवनामध्ये दुःख काय येतं याचं कारण शोधलं का? कारण आपण त्या देवाला विसरलो तया. देवाला विसरल्यानंतर जीवनामध्ये दुःख येणार आहे. आणि देवाला नाही विसरला तर जीवनात दुःख येणार नाही. आता देवाला आपण विसरलो कसो, आणि देवाला विसरल्यानंतर काय होतं, कसं दुःख येतं, ते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. ऐका, इथं बसलेले आपण जेवढे आहेत, अगदी माझ्या महिला मंडळ असतील, माझ्या पुरुष मंडळ असतील, आपण प्रत्येक जण त्या देवाच्या सोबत बोललेलो आहे. त्याची ओळख नाही, ओळख करून देण्यासाठी देवाने अवतार घेतला संतांचा. आणि संतांच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला आम्हाला त्याची ओळख करून दिली. ज्या वेळेला या देहाने आईच्या गर्भामध्ये प्रवेश केला, आता थोडंसं बारीकाने ऐका. आणि आईच्या गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर
1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 10 दिवस झाले, 1 महिना, 2 महिने, 5 महिने, आणि असं करत 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 7 महिन्याचा हा देह पूर्ण झाला. हात, पाय, डोळे, नाक, कान सगळं आलं या देहाला. मी आपलं सर्वांचं सांगतोय, देवाला कसं विसरलो आणि देवाला का विसरायचं नाही याचं कारण सांगतो. आणि आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला 7 महिन्याचा गर्भ पूर्ण झाला. आणि 7 महिन्याचा गर्भ पूर्ण झाल्यानंतर या देहाला यातना होऊ लागल्या. कशामध्ये? आईच्या गर्भामध्ये. आणि एवढ्या यातना होऊ लागल्या, एवढ्या यातना होऊ लागल्या की भगवान परमात्म्याला या देहाने, या जीवाने आतमध्ये हात जोडले. देवा, मला या यातना सहन होत नाही, मला या दुःखातून बाजूला कर. त्यावेळेला भगवान परमात्म्याने ऐकलं आणि पुन्हा हाक मारली या जीवाने आणि या देहाने की देवा, या गर्भाच्या यातना मला सहन होत नाही, या दुःखातून मला बाजूला कर. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला या दुःखातून मी बाजूला करेन, पण या दुःखातून बाजूला करल्यानंतर तुला मला वचन द्यावं लागेल. काय वचन हवंय? की ज्या वेळेला तुला या दुःखातून बाहेर काढेल त्यावेळेला तुम्हाला विसरणार तर नाही ना. त्यावेळेला भगवंताला सांगितलं या जीवाने आणि या देहाने की देवा, नाही विसरणार. भगवान परमात्म्याने सांगितलं, जर मला विसरला, वचन दिले, जर मला विसरला तर तुला या जीवनामध्ये दुःख होईल, पण तुला बाहेर काढेल. पण कधी? ज्या वेळेला 9 महिने आणि 9 दिवस पूर्ण होतील त्यावेळेला तुला या दुःखातून बाहेर काढेल. आणि 9 महिने आणि 9 दिवस ज्या वेळेला पूर्ण झाले, आपण ज्या गर्भातून आलो, त्या ज्या वेळेला गर्भातून बाहेर आलो त्यावेळेला बाहेर आल्यानंतर जगाकडे पाहिलं, पण बाहेर आल्यानंतर बाळ रडायला लागलं नाही. बरं का, बाळ रडतं कधी माहितीये का? की ज्या वेळेला नाळ तुटली जाते ना त्याच वेळेला बाळ रडतं. म्हणजे आईचा आणि आपला संबंध संपला की बाळ रडू लागतं. लक्षात ठेवा. मग नाळ तुटली आणि रडायला लागलं. रडायला लागल्यानंतर जगाकडे पाहिलं आणि लहानपण खेळण्यामध्ये गेलं, तरुणपण मदत मस्तीमध्ये गेलं, आणि म्हातारपण ज्यावेळेला आलं त्यावेळेला हा जीव जात नव्हता. त्यावेळेला देवाला हात जोडले आणि देवाला प्रार्थना केली, देवा, मला पटकन घेऊन जा. त्यावेळेला देवाने सांगितलं, तुला घेऊन गेलो असतो, पण तू मला विसरला. मग मला आठवण नाही देवा तुझी. मग आठवण करून देण्यासाठी तर मी भूतलावर आलो संतांच्या रूपामध्ये. आणि 24 तासामध्ये जो श्वास घेतो 21,600 वेळा, त्या प्रत्येक श्वासागणिक त्या देवाची आठवण काढ, हे तुला अगोदर सांगितलं होतं संतांनी. मग विसरला ना त्यांना, म्हणून तर जीवनामध्ये दुःख आहे आपल्या. आपण जो श्वास घेतो ना 24 तासामध्ये 21,600 वेळा, त्यावेळेला हृदयामध्ये भगवान परमात्मा प्रवेश करत असतो आणि पुन्हा बाहेर येत असतो. मग मी कोण आहे? ज्ञानोबांनी सांगितलं, मी कोण आहे? सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मीच. ज्ञानोबांनी याची ओळख करून दिली आम्हाला महाराज, पण आम्हाला त्याची आठवण राहिली नाही. म्हणून तर आम्ही देवाला विसरलो, म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. ऐका भालकर मंडळी, ऐका, आत्ताही भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला सांभाळतोय. तो देव असणारा भगवान परमात्मा आत्ताही सांभाळतोय आणि आईच्या गर्भामध्ये सुद्धा त्याने आम्हाला सांभाळले. आता कसं ते नीट फोडून सांगतो, ऐका. समजा आपल्या भालगावातला एक 5 वर्षाचा मुलगा आहे, ऐका, आणि 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला पोहायला येत नाही. त्याला जर तुम्ही खालीमध्ये सोडलं किंवा त्याला जर विहिरीच्या खोल पाण्यामध्ये सोडलं तर त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं तर तो काय होणार आहे? मोठ्याने सांगायचं. त्याला पोहायला येत नाही, त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं तर तो काय होईल? बुडेल, आणि बुडल्यानंतर मरण पावेल. बरोबर आहे का नाही? आता थोडंसं ब्रेनला हॅमरिंग होऊ द्या. ज्या वेळेला आम्ही आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेला आमच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं होतं का नव्हतं? मग तिथं आम्हाला कोणी सांभाळलं? सांभाळलं का नाही? मग आता कोण सांभाळतंय? तो भगवान परमात्मा सांभाळतोय आता सुद्धा आपल्याला. त्या भगवान परमात्म्याने फक्त 2 मिनिटासाठी हा वारा बंद करू द्या. या जगाच्या पाठीवरची सगळी माणसं, जेवढे जीव आहेत हे सगळे तडफोडून मरतील. जेवढे जीव आहेत तेवढे. म्हणजे हा वारा कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. शोधा म्हणजे हृदयामध्ये प्रवेश करणारा कोण आहे? सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारिलो माझा मीची. आणि त्या देवाला हृदयामध्ये जनाबाईने कसं ठेवलं सांगू का? सोहम शब्दाचा मारा केला
हात विठ्ठल सो आणि हम याची ओळख करून आम्हाला आमच्या सद्गुरूंनी दिली. काय दिली? याची ओळख आम्हाला करून दिली. नाहीतर माझी जनाबाई कोणत्या शाळेमध्ये गेली होती? करा विचार. इंग्लिश मीडियम नव्हती, कॉलेज हायस्कूल काही नव्हतं. होतं का जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये? ज्ञानोबारायांच्या काळामध्ये काय होतं सांगा? काही नव्हतं. पण देवाला आपलं करून घेण्याची ताकद ही फक्त ज्ञानोबराया म्हणजे संतांच्याकडे, तुकोबराया या संतांच्याकडे. आणि तीच ताकद, तीच शक्ती तुम्हा आम्हाला दिली की 24 तासामध्ये 21,700 वेळामध्ये त्या देवाचं नामस्मरण घे. त्या देवाला विसरू नको, तुझ्या जीवनात दुःख येणार नाही. पण महाराज आम्हाला गुरु भेटले, आम्हाला सद्गुरू भेटले, आम्ही त्या सद्गुरूंच्या पदराला धरलं. पण देवापर्यंत जाण्यासाठी, म्हणून तर मी मगाशी सांगितलं, ऐसी यांचा पदर धरा तेने देव येई घरा. आणून सोडलं तुम्हाला जागेवर मी. ऐका. ऐसी यांचा पदर धरा तेने देव येई घरा. ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. ज्या संतांनी ज्या साधूंनी त्या संतांचा पदर धरला गुरुचा, ज्ञानोबरायांनी निवृत्तीदादाचा, माझ्या तुकोबरायांनी चैतन्य बाबांचा पदर धरला आणि नुसते देवापर्यंत गेले नाहीत, तर माझे जगद्गुरु तुकोबराय काय म्हटले माहितीये का? देव पहावयासी गेलो. आणि मी देवाला पाहायला गेलो होतो, पण साक्षात मला भगवंताने माझ्या सद्गुरूंनी देवच करून ठेवलं. एवढी ताकद सद्गुरूकडे लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये गुरु असा पाहिजे की त्या गुरुचा पदर धरल्यानंतर देवाच्या पर्यंत पोहोचता आलं. श्री गुरु सारी खास पाठी सद्गुरु सारे का असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. खरे पाठीमागं सद्गुरु जर भक्कम असेल ना तर भ्यायची गरज काय, लक्षात ठेवा. पण ते सद्गुरूची ताकद तेवढी पाहिजे. आणि सद्गुरू पाठीमागं कधी येतात माहिती आहे का? ऐका थोडंसं बारीक, काही नाही. सद्गुरू पाठीमागं किंवा सद्गुरूचा आशीर्वाद किंवा सद्गुरूच्या आपल्यावर कृपादृष्टी कधी होत असते? ज्या वेळेला सद्गुरूने दिलेलं नाम आपण जपतो त्याच वेळेला होत असते, तोपर्यंत होत नसते. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी ज्या वेळेला सद्गुरूने दिलेलं नाम जपलं म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायांच्या पाठीमागं धावत आले. ज्ञानोबरायांच्यावर कित्येक संकट आली होती. ऐका, ज्ञानोबरायांच्यावर एवढी मोठी संकट आली, पण ज्ञानोबरायांनी सहज पाठीमागं वळून पाहिल्यानंतर निवृत्तीदादा पाठीमागं असायची. ताकद बारकी होती का? ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नव्हते. कोणाचा अवतार आहे ज्ञानोबराया? महाविष्णूचा अवतार आहे ज्ञानोबराया. सामान्य नव्हते, लक्षामध्ये ठेवा. ज्ञानोबराया नाथ संप्रदायाचे आहेत, वारकरी संप्रदायाचे नाहीत. ऐका बारकाईने, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष बोलला गहिनी प्रसादे ज्ञानदेव. म्हणजे सामान्य ज्ञान नाही. अहो, त्या ज्ञानोबरायांच्याकडे एवढी मोठी शक्ती होती की दगडाला स्पर्श केला ज्ञानोबरायांनी. कशाला? त्या दगडाला नुसता स्पर्श केला आणि आज्ञा केली होती दगडाला, चल. जर भिंत चालवली होती माझ्या ज्ञानोबरायांनी. संतांची आज्ञा सुद्धा दगडाला मान्य करावी लागली. ऐका, माझ्या ज्ञानोबरायांनी फक्त स्पर्श केला होता 4 पायाच्या रेड्याला. कोणाला? त्या रेड्याचं मंदिर आहे या महाराष्ट्रामध्ये. कोणाचं मंदिर आहे? मी रेड्याचं सांगाय वेळ आहे का तुम्हाला? आणि बारकं मंदिर नाही, रेड्याच्या मंदिराचं 7 कोटीचं काम चालू आहे. 7 कोटीचं मंदिराचं काम चालू आहे. ज्या रेड्याचा उद्धार माझ्या ज्ञानोबरायांनी केला, त्या रेड्याच्या मंदिराचा उद्धार, तिथं मंदिराचं जीर्णोद्धार चालू आहे ना. 7 कोटीचं मंदिर आहे महाराज. अहो, या महाराष्ट्रामध्ये रेड्याची दिंडी निघती. रेड्याची कोणाची निघती?
मोठ्याने सांगा. रेड्याची किती पायाच्या? 4. पण कोणाच्या सानिध्यामुळं? संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर रेड्याचा उद्धार होतो. आम्ही माणसं आहे महाराज, आमचा उद्धार कधी आहे? कधी केला काय विचार? आम्ही नुसते सप्ते करत बसलोय, आम्ही नुसती भजनं करत बसलोय, पण आमचा उद्धार कधी होणार महाराज? ज्या वेळेला आम्ही त्या संतांना ओळखू, तुकोबरायांचं प्रमाणे ओळखा रे वस्तू नका डराना. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे ओळखा त्या संतांना. ऐका, संत हे माणसासारखे असतात, संत हे माणसासारखे असतात, पण संत माणूस संत नवती जगा माणसा. संत माणसासारखे असतात, पण संत माणूस नसतात. आता कसं सांगतो, आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये नोटा आहेत ना. कोणाच्या खिशामध्ये 10ची नोट आहे, कोणाच्या खिशामध्ये 20ची आहे का नाही? कोणाच्या खिशामध्ये 50ची आहे, कोणाच्या खिशामध्ये 100ची आहे, कोणाच्या खिशामध्ये 200ची आहे, कोणाच्या खिशामध्ये 1000ची आहे, कोणाच्या खिशामध्ये 2000ची आहे ना. काय हा म्हणता? म्हणजे अजून तुमच्या भालमध्ये तो बंडल आहेच वाटतं. नाही, ऐका, आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये नोटा आहेत का नाही? नोट कशाची आहे? कागदाची आहे. आता थोडंसं बारकाईने ऐका, नोट ही कागदाची आहे, पण सगळेच कागद नोटेचे नसतात. काय म्हटलं मी? नोट ही कागदाची आहे, पण सगळेच कागद नोटेचे नसतात. तसे संत माणसासारखे असतात, पण संत माणूस नसतात. लक्षात. हो, कागद शिल्लक ठेवले नसते, सगळे कागदाच्या नोटा बनवल्या असत्या माणसांनी, ग्रंथ सुद्धा फाडले असते माणसांनी. का ठेवले असते महाराज? नसते ठेवले. म्हणून ऐका, नोटेचे कागद वेगळे, तसं संत माणसासारखे असतात. त्यांना हात आहे, त्यांना डोळे, त्यांना कान आहे, नाक आहे, देह आहे, संपूर्ण आपल्यासारखे. फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे, आणि त्यांना ओळखण्यासाठी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याशिवाय त्यांना ओळखता येणार नाही. आणि त्यांना ओळखल्यानंतर तो देव तुमच्या माझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आता इथं बसलेल्यापैकी ज्यांना ज्यांना देव आवडतो त्यांनी हात वर करा. महाराज, आम्हाला देव आवडतो. कोणाकोणाला आवडतो? हात वर करा. ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी हात वर करा. ज्यांना आवडत नाही देव त्यांनी हात वर करू नका. तुम्हाला आवडत नाही माझ्या लाडक्या बहिणींनो? चालू आहे ना तुमची स्कीम. देव आवडला पाहिजे का नाही मला सांगा? मग ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी हात वर करा. महाराज, आम्हाला देव आवडतो. वा 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 वा. देवाने आमच्या घरी यावं असं किती लोकांना वाटते? त्यांनी हात वर करा. देवाने आमच्या घरी यावं कोणाकोणाला वाटते? आता देवाच्या घरी जायला किती जणांना आवडेल? त्यांनी हात वर करा. हातच खाली केले. ऐका, जीवनामध्ये महाराज आम्हाला देव आवडतो, देवाने आमच्या घरी यावं असं वाटतं, पण देवाच्या घरी जायला आम्हाला आवडत नाही. पण ऐका, मी भगवान परमात्म्याच्या समोर सांगतोय, मी प्रमाणासहित सांगणार सगळं. त्या देवाच्या समोर सांगतो, इथं बसलेले आपण जेवढे आहोत ना, मंडपामध्ये, सभा मंडपामध्ये, बाहेर ऐकणारे, रोडवर तंबाखू मारच्या पिचकाऱ्या मारत बसणारे, त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय. ऐका, इथं बसलेल्यापैकी आपण आजचा कोणता वार आहे? बुधवार का गुरुवार? बुधवार. या बुधवारी नाही, पण पुढच्या बुधवारपर्यंत इथं बसलेल्या सर्वांना देवाच्या घरी जायचंय. काय करायचंय? आता कीर्तन झाल्यानंतर, ऐका, कीर्तन झाल्यानंतर घरी जाता जाता विचार करत जायचं की बाबांनी सांगितलंय, महाराजांनी सांगितलंय की 7 दिवसामध्ये आपण घरी जाणार आहे. निश्चित आहे का? निश्चित आहे. ऐका कसं, इथं बसलेल्यापैकी प्रत्येक जण देवाच्या घरी जाणार आहे. आज बुधवार आहे, मग त्याच्यातला एक वार तुमचा माझा आहे, लक्षात ठेवायचं. कोणाचा गुरुवार आहे, कोणाचा शुक्रवार आहे, कोणाचा शनिवार आहे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि पुन्हा गुरुवार आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाने मनाशी निश्चय करायचा, या 7 दिवसातला माझा एक वार आहे, पण तो कोणता दिवस माझा आहे याची ओळख करून माझ्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली. काय केलेली आहे?
ज्ञानेश्वरीमध्ये ऐका, तुम्हाला आम्हाला जन्माला आलेली तारीख प्रत्येकाला माहिती आहे इथं बसलेल्यापैकी. आता ते नवीनच खोड निघले, बड्डे 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 करणं. अरे एवढी वाईट अवस्था आहे त्या बड्डेची. असं त्या करतात, ती आनंदाची गोष्ट आहे. अहो तो वाढदिवसाचा अर्थ काय माहितीये का? जीवनातला दिवस वाढत नाही, जीवनातला दिवस कमी होत असतो. हा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणायला हरकत नाही, की ज्या दिवशी जन्म झाला तो जन्मदिवस म्हणायला हरकत नाही. पण वाढदिवसाचे बॅनर एवढे मोठे लागलेले असतात, एवढे मोठे, अमुक अमुक व्यक्तीचा वाढदिवस आहे. पण त्या व्यक्तीने विचार करावा, माझ्या जीवनातला दिवस वाढणार आहे का कमी होणार आहे? कमी होणार आहे. त्या दिवसामध्ये वाढ होईल का? नाही होणार. हा, मग आता त्याची ओळख ज्ञानोबराने आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये करून दिली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराने सांगितले, ना सागरीचे आग्रह दिसे नयनी, तरी तेची दिली मना रामकृष्ण, ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण. ऐका, माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी मुखातून सच्चिदानंद बाबांना सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिखाण केलं. ती ज्ञानेश्वरी एवढी पवित्र आहे की जो ग्रंथ जरी तुमच्या माझ्या जवळ असला तरी तुमच्या माझ्यावर दुःख येणार नाही, लक्षात ठेवा. त्या ज्ञानेश्वरीमध्ये एवढी सुंदर उभी आहे सुरुवातीला. त्या ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या नाथ महाराजांनी सांगितलेले, मला कायम माझ्या अजून वडावला आल्यानंतर, या मोठे वडावला आल्यानंतर माझ्या कानावर अजून आवाज घुमतो की आमच्या वडाव गावचे असणारे विश्वास बाबा आता गेले. ते विश्वास बाबा आमच्या सद्गुरूने त्यांना सांगितलं होतं तुम्ही पारायण करायचं ज्ञानेश्वरीचं. त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये सुरुवातीलाच आहे, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तया. माझ्या नाथ बाबाने सांगितले की जो रोज जो मनुष्य ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचतो नित्य नेमाने, बरं का, हो, त्याच्यावर भगवंताची कृपा होत असते, त्या देवाची कृपा होत असते. पण जीवनात तसा नित्य नेम पाहिजे. मी सांगत नाही, तुकोबऱ्या सांगतात सोडून द्या, पण ज्ञानोबऱ्या हरिपाठामध्ये सांगतात, जर नित्य नेमाने तुम्ही नित्य नेमाने जर नियम जीवनामध्ये ठेवला तर तुमच्याजवळ लक्ष्मी सुद्धा येत असते. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, परमार्थामध्ये नेम पाहिजे, नित्य नेम. नित्य नेमाने जर तुम्ही कोणतंही कार्य केलं परमार्थे तर तुमच्याकडे लक्ष्मी सुद्धा येत असते. आणि नुसती लक्ष्मी येणार नाही महाराज. हरिपाठामध्ये दुसरं एक प्रमाणे, हा देह कशाने पवित्र होत असतो माहितीये का? हरिपाठ कीर्ती पवित्रची होय. हा देह काय फाउंडेशन लावून पवित्र होत असतो का? नाही नाही नाही. हा देह काय पावडर क्रीम लावून पवित्र होत असतो का? नाही. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही पितळच्या भांड्याला किती जरी घासलं फायदा काय का मला? ते परत काळं पडणार आहे का नाही? तसं या देहाला किती जरी रोज मेकअप केला तरी फायद्याचा आहे का? मग तुम्हाला पवित्र जर हा देह करायचा असेल तर तुम्हाला त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावंच लागेल, त्या देवाचं चिंतन करावंच लागेल, त्या देवाचं नाम घ्यावंच लागेल. त्याच्याशिवाय हा देह पवित्र होणार नाही. आणि हा देह कधी पवित्र होईल तेही सांगतो, ज्या वेळेला या देहावर जिवंतपणे तुळशीपत्र ठेवाल त्याच वेळेला हा देह पवित्र होईल, लक्षात ठेवा. मेल्यानंतर तुळशीपत्र तोंडात घालून फायद्याचं नाही. तुमच्याकडे घालतात का? घालतात? आमच्या सातारा भागात, पुणे भागात भरपूर प्रथा आहे की माणूस मेला की शेवट ज्यावेळेला तिरडीवर मानला जातो त्यावेळेला त्याच्या मुखामध्ये शेवट काय घातलं जातं? कशासाठी? त्याचा देह पवित्र होण्यासाठी. मग मला काय म्हणायचंय, अहो तो मेल्यावर कसा पवित्र होऊ शकतो जरा विचार करा. तुळशीचं पान नाही, त्याच्या तोंडात येड्या बाबळीचा पाला घातला पाहिजे. तुमच्याकडे नाही ना ती येडी बाबळ, आमच्याकडे ते काठी विचित्र असतात. ते एकदा घुसले ना की ते जखम केल्याशिवाय सोडत नाही. मग देहावर तुळशीपत्र ठेवायचं असेल तर जिवंतपणे ठेवा. तुळस एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे. ती तुळस कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? राजा जालिंदराची पत्नी आहे, वृंदा आहे नाव तिचं. आणि ती राजा जालिंदराची पत्नी वृंदा, ती तुळस कशी झाली ऐका. त्या राजा जालिंदराच्या पत्नीला कोणी स्पर्श केला ना परपुरुषाने तर तिची राख होणार होती, राख. हे फक्त कोणाला माहिती होतं?
ब्रह्मदेवाला माहिती होत. आणि ती वृंदा एवढी रूपवान होती, एवढी देखणी होती की ब्रह्मदेवाची नजर त्या वृंदेवर पडली. आणि वृंदेवर पडल्यानंतर त्याच्या मनामध्ये काम वासना जागी झाली. आणि एके दिवशी माझा राजा जालिंदर पाणी आणण्यासाठी नदीवर गेला. आणि इकडे ब्रह्मदेवाने रूप घेतलं होतं राजा जालिंदराचं. आणि पाणी आणायला गेलेला पाहिलं बरोबर असणारा ब्रह्मदेव वृंदेच्या झोपडीजवळ गेला आणि वृंदेला हाक मारली, वृंदा